ते या प्रकरणाला न्याय देणार नाही का? उज्ज्वल निकम यांची कमिटमेंट कायद्याशी पोलिसांच्या तपासाशी आहे की पक्षाची आहे, पक्षासोबत आहे? आता त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. आता मुळात मुद्दा असा आहे की उज्ज्वल निकम हे भाजपचे प्रवक्ते आहेत. लोकसभेची निवडणूक त्यांनी मुंबईतून भाजपतर्फे लढवली, म्हणून ते या प्रकरणाला न्याय देणार नाही का, असा एक वेगळा प्रश्न उमटलाय. तो किती नैतिकतेला धरून आहे हा प्रश्नच आहे. पण उज्ज्वल निकम यांची कमिटमेंट कायद्याशी पोलिसांच्या तपासाशी आहे की पक्षाची आहे, पक्षासोबत आहे, असा जर विचार केला तर त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. आता ते मुद्दे कोणते हेही आपण पाहूया. त्यांचं असं म्हणणं आहे की बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये जो पॉक्सो कायदा लावलेला आहे, हा कायदा अधिक कडक करण्याची गरज आहे आणि इतका कडक असावा की त्याची जाणीव सुद्धा समाजामध्ये खोलवर रुजली पाहिजे आणि अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्याला या पॉस्को कायद्याची जाणीव असली पाहिजे. मुळात शक्ती विधेयकावरून उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. म्हणजे त्यांनी मागणीही केली होती की हे का होत नाही कायद्यात रूपांतर. उज्ज्वल निकम हे भाजपचे जरी असेल तरी या मुद्द्यावर मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची भूमिका मिळती जुळती आहे. शक्ती विधेयकाचं लवकरात लवकर कायद्यात रूपांतर झालं पाहिजे अशी मागणी ही उज्ज्वल निकम यांनी केलेली आहे. ते म्हणतात की या घटनेनंतर समाजात उसळलेला संताप, झालेला उद्रेक समजू शकतो. या घटनेमुळे काही प्रश्न गांभीर्यानं पुढे आले पाहिजे, त्यावर चर्चा होऊन सरकारकडून कृती अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. शाळा आणि शाळेच्या परिसरामध्ये मुलं काय करतात त्याचे नियम शाळांना घालून दिले पाहिजे आणि हे काम शिक्षण मंत्र्यांचं आहे, म्हणजे शिक्षण विभागाचं. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा झाली आहे. आरती सिंग ज्या डीआयजी आहेत, विशेष पोलीस महानिरीक्षक, त्यांच्या अधिपत्याखालील एक पथक नेमण्यात आलंय. ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तपासाचे आदेश देण्यात आले असं निकम म्हणाले. तपास पूर्ण होताच खटल्याचं कामकाज हे त्यांच्याकडे येणार आहे, तिथून त्यांची सुरुवात होईल. घटनेत काही सुरुवातीला चुका झाल्याचा आरोप केला गेला होता. म्हणजे खूप 4-5 अशा गोष्टी आहेत ज्या गंभीर चुका आपल्याला असं म्हणता येईल. त्यात प्रशासकीय सुद्धा चुका आहेत. पण तरी सुद्धा खटल्यामध्ये मुख्य गुन्ह्यावर लढायचे असते आणि तोच माझा प्रयत्न राहील असं निकमांनी म्हटलेलं आहे. यात आरोपीचा उद्देश कोणता होता, त्याचे या घटनेचे परिणाम कसे झाले, समाजावर याचा जो घातक परिणाम झाला तोही पाहायला पाहिजे. पण यात राजकारण नको, कुठलंही आपण याला पीडित आणि पीडितांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा संपूर्ण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे हे सगळं करत असताना पुराव्यावर काम करण्याचं माझं उद्दिष्ट मी जास्तीत जास्त सफल कसं होईल याकडे बघणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एकीकडे ऍडव्होकेट निकम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही अशी एक वेगळी बाजू आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते विरोधी पक्षांची म्हणजे महाविकास आघाडीची बाजू. आणि यात विजय वडेट्टीवार आणि सुषमा अंधारे यांनी उज्ज्वल निकमांना तीव्र विरोध केला. एकमेव कारण म्हणजे ते भाजपचे प्रवक्ते आहेत आणि शाळा ही भाजपच्या नेत्यांशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. आणि म्हणून जर हे प्रकरण पुढे दाबलं गेलं तर याला जबाबदार कोण, असा खडा सवाल वडेट्टीवारांनी विचारलाय. तो त्यांच्या बाजूनं योग्य आहे. पण एक निष्णात वकील ज्यांनी अनेक केसेस, अनेक प्रकरणं हाताळलेली आहे मुंबई आणि महाराष्ट्रात, जी देशव्यापी चर्चेत आलेली आहे, असे वकील मनामध्ये काही हेतू ठेवून वागतील असं वाटत नाही. तशी त्यांची प्रतिमाही राहिली नाही. पण तसा त्यांच्यावरती दबाव येऊ शकतो का भाजप नेत्यांचा, आणि तसा दबाव आला तर मग मात्र उज्ज्वल निकम कसे वागतील, असंच या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आरोपातून आपल्याला त्याचे अर्थ निघतात.